चिपळूणला वीरेश्वर कॉलनीमधल्या नारायण तलावामध्ये 30 जानेवारीला मुस्लिम समुदायाच्या नागरिकांनी नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला आणि तो ठरवून केलेला होता असं आमचं सगळ्यांचं मत आहे. कारण साधारण तास ते दीड तास 2-2, 3-3 जणांच्या गटांनी नमाज पठण तिथे केलं. हिंदू नागरिकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक जागा आहे, तुम्ही इथे धार्मिक कार्यक्रम करू नका अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकलं नाही. हे त्यांनी ठरवून मुद्दाम हिंदू समाजाला चिथावणी देण्याच्या दृष्टीने केलेलं आहे असं आमचं मत आहे. हा असा गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही प्रशासनाशी म्हणजे नगरपालिका नगराध्यक्ष आणि आता पोलीस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत. ही सगळी गोष्ट आम्ही शांततेने घेतलेली आहे, पण त्यांच्या ॲक्शनला रिॲक्शन ही येऊ शकते आणि मग ती तशी आल्यानंतर हिंदू समाजाला नावं जनतेने ठेवू नयेत. अशासाठी मुद्दाम हा मीडियाला आम्ही सांगतोय की अशा पद्धतीची कुठलंही चिथावणीखोर प्रकार हा मुस्लिम समुदायाच्या लोकांनी करू नये, नाहीतर त्याला नक्की रिॲक्शन येणार आणि मग तेव्हा मात्र कुणाला जबाबदार धरलं जाऊ नये. अशी दोन्ही ठिकाणी आम्ही नगरपालिका प्रशासन आणि आता पोलीस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणी याची कल्पना दिलेली आहे आणि त्यांना कायद्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त कडक कारवाई करा अशी विनंती केलेली आहे. तसं आश्वासन दोन्ही ठिकाणी नगरपालिका आणि पोलीस स्टेशन याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे. माझं नाव मंदार लेले, मी इथला रहिवासी आहे पागेवर. की जेव्हा मी ह्या खुर्चीत बसलो दुसऱ्या दिवशी ते हातात घेतलं की माझ्या त्या नारायण तलावानं मोकळा श्वास घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही बघितलं की बऱ्यापैकी आपण ती स्वच्छता, कारण बाहेरच्या माणसाला कळलं पाहिजे आतमध्ये काय चाललंय. कारण तिथे पूर्वी काय व्हायचं तर गांजेडी मुलं, कॉलेजचे विद्यार्थिनी पण म्हणजे असं शब्द बोलायला थोडंसं विचित्र वाटतं. आणि मग आम्ही सीसी फुटेजचा बंद केलेला. आता जाळी एवढी वाढली होती, गाड्या आपण रस्त्यावर लावतो. आज तुम्ही आता माझ्या पोलीस यंत्रणेची पण झाली आहे की फक्त उद्या पण त्या पद्धतीने आपलं शिष्टमंडळ आहे. तुम्हाला त्यांच्यावर जो गुन्हे दाखल होते तुम्हालाही बोलवलं जातं. आपण 5 शिष्टमंडळाची 5 माणसं द्या, त्याबद्दल पुढे जावं. फक्त आमची एक विनंती आहे तुम्हाला की ही जी त्यांच्यावरती कारवाई आहे ना, ही एक 8 दिवसात व्हावी. कारण काय ते एकदा कसं 100% गुन्हा दाखल होणार, त्यांच्यावरच नाही होणार. जे कर्मचारी होते नगरपालिकेत त्यांच्यावरही होणार. कारण काय माहिती आहे का की त्यांनी खरं जेव्हा हे केलं तर त्यांचं कर्तव्य होतं की ते फक्त एक्सरसाइज किंवा चालणं किंवा बसणं ह्यासाठी तिथे नमाज पठण करणं किंवा आरती करणं किंवा काय कुठल्याही धार्मिक गोष्टी करण्याचं ठिकाणच नाहीये. त्यामुळे म्हटलं होतं बघा, विषय असा आहे आपण ती म्हणजे ते लक्षात पण घ्यायला हवं की ही वेळ आत्ताच आहे. निदान गाड्या लावताना तरी त्यांनी व्यवस्थित लावाव्यात, येण्या जाणाऱ्या रहदारीला काय त्रास होऊ नये. पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर देतो की जी सार्वजनिक ठिकाणं आहेत तिथे विशाल भोसले साहेब आपल्या बरोबर नाही, ती गेली, त्यांची बदली झाली. तिथे आपण सिक्युरिटी तिन्ही टाइम 3 शिफ्ट मध्ये आपण सिक्युरिटी आपण नेमलेलं सिक्युरिटी सार्वजनिक ठिकाणं आहेत ती. आता ही गॅलरी ह्याच्यासाठी काही करोड रुपये खर्च करून आपण तिथे ती केलेली आहे, बरोबर.